पुणे महापालिकेत क्षेत्रीय कार्यालयांच्या पुनर्रचनेवरून नवा राजकीय वाद. पुणे महापालिका निवडणुकीनंतर प्रशासनाने 15 क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीची पुनर्रचना केली. या नव्या रचनेनुसार भारतीय जनता पक्षाकडे 14 क्षेत्रीय कार्यालय तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडे 1 कार्यालय जाणार आहे. मात्र 27 नगरसेवक असूनही राष्ट्रवादी काँग्रेसला एकही क्षेत्रीय कार्यालय मिळालेले नाही. 32 गावे समाविष्ट झाल्यानंतर लोकसंख्येच्या प्रमाणात हद्दी बदलण्यात आल्या. काही ठिकाणी कार्यालय दूर गेल्याने नागरिकांना गैरसोय होणार असल्याची टीका होत आहे. येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या पुनर्रचनेत मोठा बदल झाला. पूर्वी 1, 2 आणि 6 प्रभागात राष्ट्रवादीचे 5, काँग्रेसचे 4 आणि भाजपचे 3 नगरसेवक होते. मात्र आता 4, 5, 6 प्रभाग जोडल्याने भाजपचे 6, काँग्रेसचे 4 आणि राष्ट्रवादीचे 0 नगरसेवक झाले. त्यामुळे राष्ट्रवादीची प्रभाग अध्यक्षपदाची संधी गमावली गेली. नगर रस्ता आणि येरवडा कार्यालयांच्या बदलाचा मोठा फटका राष्ट्रवादीला बसल्याची चर्चा आहे. प्रभाग 23 आणि 24 साठी भवानी पेठ ऐवजी कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालय राहणार आहे. सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाला सर्वाधिक 4 कार्यालय जोडली गेली आहेत. राष्ट्रवादीचे नगरसेवक निलेश निकम यांनी पुनर्रचना चुकीची असल्याचा आरोप करत आयुक्तांची भेट घेणार असल्याचे सांगितले. माजी नगरसेवक सिद्धार्थ धेंडे यांनी नागरिकांच्या सोयीचा विचार करावा अशी मागणी केली. दरम्यान सभागृह नेते गणेश बिडकर यांनी कोणताही राजकीय हस्तक्षेप नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र या निर्णयामुळे पुणे महापालिकेत भाजपची राजकीय ताकद अधिक मजबूत झाल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान तुम्हालाही अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हवे असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका.